उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी आज आपण बनवणार आहोत अतिशय आरोग्यदायी अशी बीट कांजी। ही कांजी तुम्ही दोन प्रकारे बनवू शकता, बीटचीही बनवू शकता किंवा गाजरचीही बनवू शकता। तर ही कांजी कशी बनवायची आणि ह्याचे आरोग्यदायी फायदे कसे आहेत ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये। आज तुम्हाला समजलेच असेल आजची आपली रेसिपी काय आहे। ती आजची रेसिपी आहे आपली बीटची कांजी। तर सध्या उन्हाळा चालूच आहे, तर ही पिल्याने आपल्या शरीराला भरपूर असे फायदे आहेत। तर ते फायदे आणि ही अगदी साधी सोपी कांजी करण्याची पद्धत, ती फर्मेट कशी करायची, ती टिकते किती दिवस, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप फायदेशीर आहे। तर नक्कीच तुम्ही अशी ही कांजी बनवून ठेवू शकता। आठवडाभरही तुम्ही हिचा उपयोग करू शकता। फ्रीजमध्ये तुम्ही ही 15 ते 20 दिवस पिऊ शकता। चला तर रेसिपीला सुरुवात करते। इथे मी 1 लिटर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी आपल्याला छान असं उकळून घ्यायचे, चांगली पाण्याला उकळी आणून द्यायचे आणि मग थंड करायचे। इथे मी तुम्हाला 1 लिटर पाण्याची कांजी कशी बनवायची आहे त्याचं प्रमाण मी सांगणार आहे। पुढे आपण 2 बीट घेतलेले आहेत। बीट मी स्वच्छ धुवून घ्यायचेत, सालं काढून घ्यायचेत आणि त्याच्यानंतर त्यांना आपण पातळ पातळ कापणार आहोत। तर लक्षात ठेवा, जर तुम्हाला बीटची कांजी करायची नसेल तर तुम्ही इथे गाजरही वापरू शकता किंवा 1 बीट आणि 1 गाजर असं तुम्ही घेतलं मिक्ससुद्धा तुम्ही कांजी बनवू शकता। तर शक्यतो ही कांजी उत्तर भारतात बनवली जाते, म्हणजे पंजाब म्हणा, हरियाणा म्हणा, दिल्ली या भागात ह्या कांजीला भरपूर प्रमाणात आवडीने पिले जाते। ते लोक बनवून ठेवतात। सकाळी तुम्ही अनुशापोटी अर्धा ग्लास किंवा जेवणाच्या अगोदर अर्धा ग्लास तुम्ही ही कांजी पिल्याने आपल्या शरीराला हिचे भरपूर असे फायदे आहेत। तर तुम्ही कधीही बनवली आहे का? बनवली नसेल तर नक्कीच बनवा आणि बनवली असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। तर पाहू शकता तुम्ही इथे मी पातळ पातळ असे बीटचे कापून घेतलेले आहेत। जर तुम्हाला बीटच्या ऐवजी इथे गाजर वापरायचं असेल तर गाजरही वापरू शकता किंवा मिक्ससुद्धा कांजी तुम्ही तयार करू शकता। पुढे मी आता पाहू शकता आपले इथे कापून झालेले आहेत। आता तुम्हाला साहित्य सांगते। अगदी मोजके साहित्य आहे आणि थोडेच आहे। जर आपली राई असते ती मी वाटून घेतलेली आहे। नॉर्मल घरातली राई घेतली तरी चालेल। ही राई पावडर 2 चमचे आहे। 1 लिटर पाण्याला 2 चमचे राई पावडर। ह्याने आपल्या कांजीला फर्मेट होण्यात चांगली मदत होते। पुढे मी घेतलेलं आहे लाल तिखट, त्याच्यानंतर हिंग घ्यायचे, पुढे आपलं चवीपुरतं मीठ आणि पुढे काळं मीठ। काळं मीठच्या ऐवजी तुम्ही इथे आपला चाट मसाला टाकला तरी चालेल। चाट मसाला किंवा काळं मीठ दोन्हीऐवजी एक कोणतंही तुम्ही टाकू शकता। पुढे आपण इथे स्वच्छ धुवून घेतलेली बरणी घ्यायची। बरणी काचेची घ्यायची, लक्षात ठेवा काचेच्या बरणीमध्ये आपल्याला ही कांजी करायची आहे। आता मी इथे कापून घेतलेले बीटचे तुकडे घालून घेतलेले आहेत। पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे आता आपण ह्याच्यामध्ये सामान घालायचे। तुम्हाला इथे जर लाल तिखट वापरायचं नसेल तर लाल तिखटाच्या ऐवजी तुम्ही काळी मिरीपूड वापरू शकता। आता इथे मी राई पावडर 2 चमचे, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार 1 ते 1.5 चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे। पुढे आपण चवीपुरतं मीठ आणि पुढे काळं मीठ। तर काळं मीठच्या ऐवजी तुम्ही इथे चाट मसाला टाकला थोडासा तरी चालेल आणि हिंग टाकायचे। हिंगसुद्धा आपल्या शरीराला खरंच खूप चांगलं असते। पोटासाठी हिंगाचं सुद्धा काम खूप चांगलं करतं, म्हणून थोडंसं हिंग टाकायचं आहे। पाणी पूर्णपणे आपल्याला इथे थंड होऊन द्यायचे आणि नंतरच आपण ह्याच्यामध्ये घालायचे। तर ही 1 लिटरच्या प्रमाणात आपण ही कांजी तयार केलेली आहे। तर हिला आपण व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि
व्यवस्थित मिक्स करून घट्ट झाकण लावून घ्या. जर झाकण तुमचं घट्ट नसेल तर स्मूथली कपडा ह्याच्यावर वरून घाला आणि झाकण लावून बंद करा. सध्या उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही ही एक किचन वाट्यावर एखाद्या साईडला ठेवली तरी ती छान फर्मेट होते. पण लक्षात ठेवा, रोज एकदा तरी तिला हलवा. जर तुम्ही ही हिवाळ्यात बनवत असताल तर खिडकीच्या साईडला ठेवली तरी चालेल. तर झाकण घट्ट असं लावून आपण भेटणार आहोत पुढे 3 दिवसानंतर. तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे 3 दिवसानंतर आपली ही कांजी कशी छान अशी फर्मेट होते. सध्या खूप उन्हाळा आहे त्याच्यामुळे तुम्ही हिला किचनमध्येच ठेवा. तर 3 दिवसानंतर आपण पाहणार आहोत मस्त अशी आपली ही तयार झालेली बीटची कांजी. तर त्याचे फायदेही भरपूर आहेत. तर मी तुम्हाला त्याचे फायदे सांगते. पाहू शकता तुम्ही, आता मी तुम्हाला हलवून दाखवते. पूर्ण चेंज कलर झालेला आहे. इथे पाण्याचा पूर्ण अर्क उतरलेला आहे बीटचा आणि आपण जे काही साहित्य याच्यामध्ये टाकलेलं आहे त्याचं पूर्ण अर्क ह्या पाण्यामध्ये उतरलेलं आहे. पुढे आपण थोडा काही सब्जा पाण्यात भिजत घालणार आहोत. तर सब्जासुद्धा आपल्या शरीराला खरंच खूप फायदेशीर आहे. तर सब्जा आपण इथे पुढे भिजत घालायचं आहे. आणि कांजी तुम्हाला कशी प्यायची, थंड प्यायची, नॉर्मल प्यायची ते तुमच्यावर आहे. नॉर्मल प्यायचे असेल तर बर्फाचे तुकडे टाकून प्या आणि थंड प्यायची असेल तर एकदम फ्रीजमध्ये ठेवून तिला थंड करूनही पिऊ शकता. तर कांजीचे फायदे काय काय आहेत ते तुम्हाला मी सांगते. पचन सुधारते, शरीराला थंडावा देते, रक्त वाढण्यास मदत होते. तर उन्हाळ्यात थकवा कमी करते, आपले शरीर थंड ठेवण्यासाठी मदतसुद्धा करते. तर सब्जा घालूनही तुम्ही कांजी पिऊ शकता. सब्जासुद्धा आपल्या पोटासाठी खरंच खूप फायदेशीर आहे. तर तुम्ही ही कांजी बाहेर ठेवून 8 दिवस बाहेर चांगली राहते आणि फ्रीजमध्ये ही कांजी जवळजवळ 15 ते 20 दिवस चांगली राहते. आणि हो, अजून एक सांगते, जे बीटचे तुकडे राहतात ना, जे आपण कांजीमध्ये वापरतो ते तुम्ही सॅलड म्हणूनही खाऊ शकता किंवा तुम्हाला कांजीमध्ये टाकून खायचे असतील तरीसुद्धा खाऊ शकता. चला मग सांगा बरं तुम्हाला ही कांजी कशी वाटली. आणि तुम्ही जर बनवली नसेल तर नक्कीच ह्या उन्हाळ्यामध्ये बनवून तुम्ही घरच्यांना प्यायला द्या. खरंच ही आरोग्यदायी कांजी आहे. भरपूर मी असे तुम्हाला फायदे हिचे सांगितले आहेत. चला, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि ही रेसिपी आवडली असेल तर एखादा लाईक नक्कीच करा. रेसिपी शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असताल तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.